तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 ऑगस्ट 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 ऑगस्टच्या सर्व चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अल्फा अंतर्गत बांधलेली युद्धनौका विंध्यगिरी कोणाच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आलेली आहे? तर अलीकडे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अल्फा अंतर्गत बांधलेली युद्धनौका विंध्यगिरी ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आलेली आहे. कर्नाटकातील पर्वतराजाच्या नावावरून विंध्यगिरी हे नाव या जहाजाला देण्यात आलेलं आहे. थोडक्यात आपण विंध्यगिरीविषयी जाणून घेऊया. याचं वजन आहे 6,770 टन. या युद्धनौकेचा वेग 28 नॉटिकल माईल आहे आणि याची लांबी 149 मीटर आहे. तसेच आपण थोडक्यात प्रोजेक्ट 17A विषयी थोडक्यात जाणून घेऊया. भारतीय नौदलाने 2019 मध्ये हा प्रोजेक्ट लॉन्च केला. मजगाव डॉकयार्ड लिमिटेड आणि गार्डन रिसर्च शिपयार्ड्स अँड इंजिनियर्स हे जहाज तयार करीत आहेत. या प्रोजेक्ट अंतर्गत MDL म्हणजेच मजगाव डॉकयार्ड लिमिटेड 4 युद्धनौका तयार करीत आहेत. तर GRASE म्हणजेच रिसर्च शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स हे 3 अशा एकूण 7 जहाजाचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे. त्यामध्ये INS नीलगिरी, हिमगिरी, उदयगिरी, INS दुनागिरी, तारागिरी, INS विंध्यगिरी हे जहाज बांधणार आहेत. 2019 ते 22 दरम्यान INS नीलगिरी, उदयगिरी, दुनागिरी आणि तारागिरी हे लॉन्च करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या जगातील किती किशोरवयीन मुला-मुलींना इको हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर अलीकडे पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या जगातील एकूण 17 किशोरवयीन मुला-मुलींना इको हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हा पुरस्कार 8 ते 16 वयोगटातील मुला-मुलींना हा पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये एकूण 5 भारतीयांचा समावेश आहे. त्यामध्ये इहा दीक्षित, मान्या हर्ष, निर्वाण सोमानी, मन्नत कौर आणि करवन रस्तोगी यांचा समावेश आहे. हा पुरस्कार ऍक्शन फॉर नेचर अमेरिका या संस्थेद्वारे देण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक एथलेटिक महासंघाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अलीकडे जागतिक एथलेटिक महासंघाच्या उपाध्यक्षपदी आदिर पुनावाला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये इलेक्ट्रिक बस सेवेला चालना देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर भारतामध्ये इलेक्ट्रिक बस सेवेला चालना देण्यासाठी PM बस सेवा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत देशभरात 10,000 बसेस धावणार आहेत. या योजनेसाठी 57,613 कोटी रुपये खर्च केले जातील. 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवलेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसला चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, LICचे नवे MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अलीकडे LICचे नवे MD म्हणून R. डोईस्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. LICचा जर विचार केला तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी याची स्थापना झाली होती 1956 साली. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये आणि याचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशाला समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी विमान ड्रोनियर 228 हे विमान दिलेले आहे? तर भारताने श्रीलंका देशाला समुद्राला लक्ष ठेवण्यासाठी विमान ड्रोनियर 228 हे विमान दिलेले आहे. भारताने श्रीलंका या देशाला समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी विमान ड्रोनियर 228 विमान दिलेले आहे. 2018 मध्ये द्विपक्षीय सुरक्षा चर्चा करण्यात आलेली होती. त्याचाच एक भाग म्हणून हे विमान श्रीलंकेला देण्यात आलेलं आहे. सुरक्षा संबंधाची पुष्टी करण्यासाठी भारताने बुधवारी श्रीलंकेला ड्रोनियर 228 सागरी देखरेख विमानाचा पर्याय सुपूर्द केला. श्रीलंकेचा जर विचार केला तर त्याची राजधानी आहे कोलंबो आणि श्री जयवर्धन कोटे. राष्ट्रपती रणील विक्रमसिंघे आणि पंतप्रधान दिनेश गुणवर्धने. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या अणुभट्टीचे रूपांतर म्युझियम मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर भारतातील अप्सरा या अणुभट्टीचे रूपांतर म्युझियम मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मधील 67 वर्षीय अप्सरा अणुभट्टीचे संग्रहालयात रूपांतर करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. ही 4 ऑगस्ट 1956 रोजी सुरू करण्यात आलेली होती. जवाहरलाल नेहरू यांनी 20 जानेवारी 1957 रोजी ही अणुभट्टी राष्ट्राला समर्पित केलेली होती. 1 मेगावॅट अणुभट्टी 2009 मध्ये नूतनीकरणासाठी ही बंद करण्यात आलेली होती आणि त्यालाच आता संग्रहालयामध्ये बदलण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची स्प्रिंट क्वीन दुती चंद यांना किती वर्षासाठी खेळण्यावर बंदी घातलेली आहे? तर भारताची स्प्रिंट क्वीन दुती चंद यांना 4 वर्षासाठी खेळण्यावर बंदी घातलेली आहे. भारताची स्प्रिंट दुती चंद हिला डोप चाचणीमध्ये अपयश आल्याने 4 वर्षाची त्यांच्यावर खेळण्यावर बंदी घातलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारताच्या मोहित कुमारने 20 वर्षाखालील जागतिक
कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? तर भारताच्या मोहित कुमारने 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक हे आपल्या नावावर केलेलं आहे. त्यांनी रशियाच्या एल्डर अखमदुनिनोव या खेळाडूला पराभूत करून हे पदक आपल्या नावावर केलेलं आहे. ही स्पर्धा जॉर्डनमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर प्रश्न आहे, सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कमलेश बार्नेय आणि अमरजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कमलेश बार्नेय आणि अमरजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. एस के मोहंती आणि अनंता बारुआ यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या जागेवर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना झाली होती 1988 साली. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये आणि याचे अध्यक्ष आहेत माधवीपुरी बुच. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील मायम हे जैवविविधता ऍटलस असलेले गाव बनलेले आहे? तर अलीकडे गोवा राज्यातील मायम हे जैवविविधता ऍटलस असलेले गाव बनलेले आहे. गोवा राज्यातील मायम हे जैवविविधता ऍटलस असलेले पहिलेच गाव बनले आहे. जैवविविधता ऍटलस नोंदणीकृत असलेल्या गावासाठी मोठा निधी उपलब्ध आहे. प्रत्येक सरोवरासाठी त्याची देखभाल करण्यासाठी आणि जैवविविधतेच्या अस्तित्वासाठी भारत सरकार 10 कोटी रुपये या गावासाठी देणार आहे. गोव्याचा जर विचार केला तर त्याची राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई. त्यानंतरचा प्रश्न आहे, 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया यांनी कोणते पदक पटकावले? तर 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. त्यांनी 76 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्यांनी अंतिम फेरीत जर्मनी या देशाच्या लारा सेरिव यांचा पराभव केला. ही कुस्ती जिंकणारी ती दुसरी भारतीय बनलेली आहे. त्यानंतर तर हे होते आजचे दिवसाचे महत्वाचे प्रश्न. कालचे मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कोणत्या राज्याने आपल्या राज्याचे नाव बदलून केरळम करण्याची घोषणा केली? तर याचा राईट आन्सर होतं केरळ. आज तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अबुआ आवास योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर याचा राईट आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद.